में चल रहा है। चला श्री विठ्ठल सुप्रभात मंडळी. आणि आज आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आरतीचा सौभाग्य लाभलेला होता. खूप आनंद आला. चला निघूयात श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे बाबाजी आहेत. सकाळी सकाळी पहिले 1-2 लिटरचं दूध चाय बनवतात पण फक्त आणि फक्त नर्मदा परिक्रमावासियांना देतात. मग त्यानंतर धंदा चालू करतात. म्हणजे तो दूध संपल्यानंतर म्हणजे नर्मदा परिक्रमावासी पहिले चाय पिऊन जातील, मग कस्टमर. काय भावना आहे जबरदस्त. चला श्री विठ्ठल नर्मदे यार, पुढं जाऊयात. म्हणजे आज फार शिवरात्रीचा दिवस आहे आज. चला जाते. हां बहुत मस्त आहे, बहुत मस्त आहे. तर चला, खूप सुंदर असं हा मंदिर आहे आई अंबेचं. आणि जाऊयात पुढं. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा, अतिशय सुंदर. सूर्यनारायण भगवान उदयाला आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत. आणि आपल्याला आपल्या 56व्या दिवसाला, आजचा आपला 56वा दिवस, 56व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता खरंच अतिशय सुंदर सूर्यनारायण भगवान एकदम अतिशय गोंडस सुपर सुंदर आलेलं आहे. आणि आज काय वातावरण आहे, मला सगळीकडे धुकं आहे. आज ही नदी आहे छोटीशी, सगळीकडे धुकंच आहे, धुकं अतिशय सुंदर. तर चला नर्मदे हर मंडळी, आजचा सुद्धा आपला दिवस महाशिवरात्रीचा आहे. पुन्हा आपल्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. किती लांबून आवाज येते. वा, गहू 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 गहू. चला आज पहाटे आपले महाराजांनी सगळे बालकांना चॉकलेट वाटीत. चॉकलेट खत्म कर रहे हो, पता है आप क्या कर रहे हो मुझे. नहीं, आप बोझ कम कर रहे हो, मेरे को पता है. नर्मदे आगे ले लूँगा. और चलो रहे हो, हाथ करो, उसका हाथ करो. नर्मदे यार. हाँ हाथ करो, आप हाथ करो, आप हाथ करो, वो हाथ करेंगे. करो हाथ करो. नर्मदे हार. हाथ कर पहले. नर्मदे नर्मदे. हाँ ना, अभी दे. ये इसमें से निकालो मेरे ऊपर वाले में. हाँ बिस्किट है, देखो नीचे बिस्किट है. नर्मदे हार. अब ऊंचा हाथ का नहीं, दूर से बराबर ऊंची हाथ करती है. ऊंचा हाथ. नर्मदे हार. हाँ, अभी हमको हाथ बीत नहीं करना है, आप चले जाओ. नर्मदे हर. लांबून काय सुंदर हात वरती करत होता. नर्मदे हर. आणि जसं जवळ गेलो ना, पहिले दे तू बिस्किट दे, नंतर पुढं जा. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपल्याला आणखीन एक खूप सुंदर तीर्थ लागलेलं आहे. या तीर्थाला म्हणतात परशुराम महादेव मंदिर. वा, परशुराम महादेव. चला बघूयात परशुराम महादेव. आज आपल्याला शिवालयात भेटणार आहेत रस्त्याला बघू. आपलं भाग्य आहे की आपण अशा प्राचीन तीर्थांना आपण फेरी करत आहोत. आपल्याला भेटत आहेत परशुराम महादेव मंदिर. चला नर्मदे हर. नहीं चढ़ाना है ना आपको. चलो यही है ना, राम कृष्ण पर. देखो नर्मदा मैया. बहुत दिन बाद घाट मिला ना. बहुत दिन बाद. अच्छा घाट आहे. आणि चला मंडळी,
आता आपलं परशुराम महादेव मंदिर, खूप सुंदर परशुरामाची मूर्ती आणि अति प्राचीन हा शिवालय आहे. कारण की आम्हाला मागच्या आश्रमातच सांगितलेलं होतं का ही तपस्थळी आहे परशुरामाची, इथं जा, दर्शन करा, परशुरामाचं दर्शन घ्या. आणि हा परशुराम महादेव मंदिर परशुरामाने स्थापन केलेला हा महादेव मंदिर आहे. ही शिवलिंग आहे. परशुरामाने स्थापन केलेलं शिवलिंग आपल्याला कुठे भेटणार आहे. आणि तसं आपल्या भाग्यात लाभलं, दर्शन झालेलं आहे. चला जाऊयात पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. एकदा नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. चला नर्मदे हर. बघा आपल्याला तर असाच तट चालायचं आहे. खूप सुंदर. मला वाटतं शेवटपर्यंत असा असला तरी चालेल. एके साईडला आपली नर्मदा मैया दिसते आणि एके साईडला आपण चाललोय. महाराज जी आइए, मैं तो बोलता हूँ चलो चलते चलते. आज शिवरात्रि है, अगर हमें किधर भी दर्शन ना मिलता तो भी आपके पास एक ऑप्शन था, नर्मदा मैया का हर कंकर शंकर, बराबर. हाँ, नर्मदा मैया का हर कंकर शंकर है. तो वो हिसाब से बस जाओ, नर्मदा मैया का एक कंकर उठाओ, माथे से लगाओ, हो गया शंकर के दर्शन. बस एवढं सोपं आहे आमच्यासाठी. चला नर्मदे हर. प्रभु जी ऊपर चढ़ जाना आगे से. चलो. अच्छा तो यही है क्या ड्रम वाला ब्रिज जो अपन को बता रहे थे? हाँ अच्छा चलो. अतिशय सुंदर ब्रिज आलेला, ड्रम वाला ब्रिज. अरे वाह. ये सुबह बताया गया था अपन को ड्रम वाला ब्रिज आएगा करके. तो आगे जाने दो. जाओ जाओ. ड्रम वाले ब्रिज पे. हाँ सुबह से इसको ढूंढ रहे हैं अपन. ड्रम वाला ब्रिज कहाँ पे है? अतिशय सुंदर असा ड्रम वाला ब्रिज. चलो आप चलो. सुंदर. वा मंडळाला आनंद आला ब्रिज बघायला. एक बघितलेला आपण त्या तटावर, तो सुद्धा खूप सुंदर होता. आणि हा सुद्धा ड्रम वाला ब्रिज. कसला हालतोय, हालतोय ब्रिज, हालतोय. पीपा पुल, इसको क्या बोलते हो लोग? पीपा पुल. पीपा पुल. कल आप सुबह बताया था हमको इसके बारे में कि आपको पीपा पुल आएगा. आ गया. चलो नर्मदे हर. अरे इसके ऊपर बहुत ओस गिरी है, बहुत गीले हो रहे. हाँ महाराज गिल्ले हो गए आपण इधर. खूप खूप याच्यावर दव पडलेला आहे. एवढं दव पडलेलं आहे का आमचे धोतर भिजले. म्हणून यांना जास्त पावसाची गरज नसते. दवाच्या पाण्यात ते भिजलो. चला चला मंडळी, सुंदर असा पगदंडी रस्ता भेटलेला आहे आणि बाजूलाच नर्मदा मैया आहे. आज आपल्या आनंद हा द्विगुणित झालेला आहे, कारण की आपल्याला भेटलेले आहे पगदंडी मार्ग. असा मार्ग भेटला का आपल्याला खरंच आनंद होतो. आणि आपल्याला आता लक्षात नाही मला, आपल्या सबस्क्रायबरपैकी किंवा हां आपली फॅमिलीपैकी कोणीतरी एक कविता लिहून पाठवली. अतिशय सुंदर कविता होती ती. त्याच्यामध्ये सर्व वर्णन केलं होतं, पगदंडी मार्ग आवडतो वगैरे असं. आणि खरंच खूप सुंदर कविता आम्ही वाचली ती. वाचून खूप आनंद झाला. तुम्हाला खरंच धन्यवाद. तुम्ही आपले व्हिडिओ बघता आणि आपल्याला चांगलं सपोर्ट करताय तुम्ही. कारण की तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय आम्ही हे करू शकत नाही. आम्हाला स्फूर्ती येते तुमचे कमेंट्स वाचून. तुम्ही आम्हाला आधार देताय, त्याच्यामुळं फार फार धन्यवाद. असेच कमेंट करत राहा. पुन्हा एकदा सर्व सबस्क्रायबर मंडळी जेवढे आपले व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांना कोटी कोटी नमस्कार. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. तर पगदंडी मार्ग धरू, सुखाने जाऊ. हे कुत्ता याने थांबवलं आम्हाला, अक्षरशः थांबवलं या कुत्र्याने.
हा फक्त कशासाठी त्याला माहिती आहे परिक्रमावासी काही ना काही खायला देतात ना हे बघा कसला आनंद झाला त्याला हा 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 आनंद झाला त्याला मुझे पता है कि तुझे खिलाया तभी कू कर रहा है दूर से। अरे उसने रुका है अपन लोग को हाँ, रुकाया इसने। इसको पीछे वाले को डालो दो तू भाग रहा उधर रहा दे तो दिया चलो नर्मदे यार पूरा दे दो लो और बिस्किट का पूरा फेंक दो तब वो मानेगा चलो नर्मदे यार अरे बाप रे अक्षरशः त्याने आम्हाला आडून धरलं रस्त्यात असा करायला लागला म्हणजे असं ते बारीक आवाज काढायला लागला आणि थांब म्हणजे यांना माहिती आहे ते परिक्रमावासी येतात काय नाही काय मांग मांगे खाता है परिक्रमावासी मांग मांगे खाता ये लोक अभी दूर से कू कर रहा है। चला नर्मदे यार श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी प्रॉपर 10 वाजायला 10 मिनटं कमी आहेत आणि आम्ही चालले 16 किलोमीटर नॉन स्टॉप थोडं जे मंदिर वगैरे दाखवले तिकडे थांबलोय चला एक छोटीशी विश्रांती घेऊया परत निघूया नर्मदे हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सुंदर घाट सुंदर शिवालय खलियार के लिए खलियार ले खलियार ले यजमान अपने हाथ में नर्मदे महाराज जी पहले मिल गई 1 नंबर वाली मेरे को पसंद है खिचड़ी या मंडळी खिचडी खायला डायरेक्ट इथं सेवा आश्रम आहे नर्मदे चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हा आश्रम आहे आजचा दुपारचा भोजन प्रसादी बाबाजी को आवाज देके आते हैं तुमको अच्छा लगा ना चला मंडळी खूप सुंदर अरे बाबा काय बाबा होते आम्ही काय आश्रम बांधून ठेवला आहे काय एकदम सगळं नवनवलं परिक्रमावासियांना आमचा आज उपवास होता मला या 56 दिवसामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा आमची एकादशी आली आत्तापर्यंत खिचडी भेटलीच नाही आणि एका ठिकाणी भेटली पण म्हणजे ती टेस्ट नाही म्हणजे आपल्या इकडली नाही का आपली वारकरी कशी बनवतात तशी काय प्रॉपर एकदम उपवासाची खिचडी काय देऊ न काय नाही काय झालं त्यांना मठ्ठा लस्सी छास गाजर का हलवा गाजर का हलवा वो क्या होते हैं गुड़ म्हणजे काय बाबा सेवा करतात बाबा एक लोक जबरदस्त खूप सुंदर लय मजा आली चला निघूयात आपलं दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे आता जाऊयात पुढं चिपानेरमध्ये आपली दुपारची भोजन विश्रांती होती आता पुढं जाऊयात हळूहळू चला नर्मदे हर महादेव के बाद शिवरात्रि के दिन कोई है खाली हम दोनों और गौरैया हा श्री विठ्ठल नर्मदे हर दुपारी चालतोय आणि सुंदर काय महादेव आहेत जस्ट फक्त लक्ष गेलं महाराजांचा बोलले अरे महादेवच आहेत म्हटलं चला शिवरात्र दया पाहूया कुठं कुठं महादेव आहेत बघा एवढंसं मंदिर आहे छोटंसं ती लिंग बघा महाराज क्या बात है अति अद्भुत चला इसको खोलते हैं अंदर जाते हैं बघा हां आहे महादेव आणि आम्हीच फक्त जय भोलेनाथ नंदिकेश्वर डमरूवाले चला एक महादेवाच्या प्रांगणामध्ये क्षणभर विश्रांती घेऊया 5 मिनिटाची थांबू पाणी पिऊ लगेच निघून जाऊ चला हाँ इधर एक है इधर ही बेर रखे इसके बेर निकाल के रखे बोरा हाँ बहुत बड़े बड़े बेर है यही तो भोग लगाया है महादेव को भोग लगाया है बेर का चला नर्मदे हर बघा आम्ही दाणे टाकले लगेच चिमणी आली खायला और आ गई आएंगे बहुत आएंगे खा कुरमुरे खा कुरमुरे था खा चलो खाएंगे वो लोग अभी
एक कुरमुरे और डाल दूं। मैं अभी ये इधर मत डालो, आगे डालेंगे। चलो। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। हा हा हा, ऊन दिवसांदिवस तापत चाललंय कडक खतरनाक. आणि आता संध्याकाळ झाल्यावरच ऊन शांत होते, म्हणजे असं 3च्या नंतर. बाकी 12, 1, 2, 3 असला ऊन तापते जबरदस्त. पण काय करणार, मजबुरी आहे, थोडं थोडं चालवत लागते. कारण की संध्याकाळी लगेच 3ला 4, 5 वाजता 2 तासात थोडी चालू होत नाही. आपल्याला 108 दिवसात परिक्रमा पूर्ण करायची आहे. तर बघूया 108 दिवसामधले आपल्याकडे राहिलेत 52 दिवस फक्त. 52 दिवसात कशी परिक्रमा पूर्ण होते बघू. त्या विठ्ठलमध्ये बघा किती जुना वटवृक्ष, वा अगदी सुंदर. चला थांबू थोड्या वेळात, मग भेटूयात नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहोत, शिलकंठ येथे. आता बघूया, आश्रम आहे पुढं, आश्रमात जाऊ. आज कपडे धुवायचं काम आहे मला, लय कपडे माझ्याकडं, कपडेच राहिले नाही. हा एक ड्रेस मी 3 दिवस घातला, हा तर 4 दिवस घातला. एवढा धुवायला चान्स, काल धुवायचं होतं चान्सच नाही भेटला, 2 दिवस असंच झालं. आता आज मात्र काही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कपडे धुवायचे आहेत. मस्त या छोटासा गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे. आता पुढंच आपला आश्रम आहे, इथून पहिले दुकानावरून आपण सर्फ एक्सेल घेऊ, मग कपडे भिजत घालून मग चला आश्रमात भेटू. चला आश्रमात जाऊया. नर्मदे हर संपूर्ण हॉल आपल्या नावावर आहे. चला कपडे धुयात. हे कपडे बाबा खूप कपडे वाळालेत, खूप, अक्षरशः कपड्यांना वास येतोय, वास. चला कपडे धुयात आणि मस्त स्नानसुद्धा करू, मग नंतर भेटू संध्याकाळी. संध्याकाळचं झालेत, रात्री भेटू. चला. खूप आश्रमाचा आवारा खूप सुद्धा खूप मस्त, आणि ह्याच्या मागच आपलं नर्मदा मैया वाहते. चला. बोटमध्ये 4 व्हीलर. टाइम पे ये गाडी. चला या मंडळी, कपडे धुवायला कसे धुवायचे माहिती का? हा जो आहे ना, हा आपला काथा, त्याला साबण लावलाय, असं ठेवायचा. चला चला बस.